श्री स्वामी समर्थ सर्वांना. यावर्षी आलेला आहे धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास. या धोंड्याच्या महिन्याला पुरुषोत्तम मास, मलमास असे देखील म्हटले जाते. यावर्षी 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे. मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे. तर हा अधिक मास 17 मे 2026ला सुरू होऊन तो 15 जून वार सोमवार या दिवशी संपत आहे. यंदाचा अधिक मास हा खूपच खास आलेला आहे, कारण अधिक मासामध्ये आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. हा गुरुपुष्यामृत योग 21 तारखेला सकाळी 6:05 पासून रात्री 2:49 पर्यंत आहे. तसेच अधिक मासातील पौर्णिमा 31 मे 2026 वार रविवार या दिवशी आलेली आहे. एका वर्षात 12 महिने असतात हे प्रत्येकाला माहीत आहे, परंतु 3 वर्षानंतर अधिक महिना येतो त्यालाच धोंड्याचा महिना किंवा अधिक महिना असे म्हटले जाते. ज्योतिषीय गणनेनुसार सौर वर्ष 365 दिवस 6 तास आणि 11 सेकंदाचे असते, पण चंद्रवर्ष 354 दिवस आणि 9 तासांचे असते. अशा स्थितीत दरवर्षी चंद्रवर्षात सौर वर्षापासून सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. अशा स्थितीत सौर वर्ष आणि चंद्रवर्षांचा ताळमेळ राखण्यासाठी एका मलमासानंतर दुसरा मलमास 32 महिने 16 दिवसांनी पुन्हा येतो. अशा प्रकारे दर तिसऱ्या वर्षी अधिक मास येतो. असाच योगायोग यावर्षी म्हणजे 2026ला आलेला आहे आणि म्हणूनच यावर्षी आलेला आहे अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना. अधिक महिन्यामध्ये विवाह, नामकरण, गृहप्रवेश, साखरपुडा या गोष्टी केल्या जात नाहीत, परंतु पूजापाठ, जप-तप, व्रतवैकल्य, उपवास अशा गोष्टींना अधिक महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की या महिन्यात केलेल्या पूजापाठाचे आपल्याला 10 पट जास्त फळ मिळते. साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याची जबाबदारी घेतलेली आहे. या महिन्यामध्ये आपण काय करायला हवे तर आपल्याला जेवढे जमेल तेवढे सत्कर्म करणे, शक्य तेवढे पूजापाठ, जप-तप, व्रतवैकल्य, उपवास तसेच धार्मिक विधी या महिन्यामध्ये करावेत. हा महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्याने श्री विष्णूची सेवा या महिन्यामध्ये अधिकाधिक करावी. विष्णूची सेवा म्हणजे नक्की काय करावे तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपण सतत करत राहावा. भगवान विष्णूंची सेवा म्हणजेच विष्णू सहस्रनामाचे पठण करावे, तसेच व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे, श्रीमद भागवत कथा या ग्रंथाचे पारायण करावे. अशा प्रकारे ज्याला जसे जमेल तशी विष्णू सेवा करावी. तसेच या महिन्यामध्ये काय करू नये तर या महिन्यात लग्न कार्य, साखरपुडा, मुंज, वास्तुशांती, गृहप्रवेश ही कार्य करू नयेत, परंतु या कार्यांचे मुहूर्त आपण या महिन्यामध्ये पक्के करू शकतो. गृह खरेदी, वाहन खरेदी, वस्तू खरेदी इत्यादीमध्ये जास्त गुंतवणूक करू नये, परंतु या संबंधीची बोलणी केली तरी चालतील. नवीन ठिकाणी देवदर्शनाला देखील जाऊ नये, म्हणजे कधीच आपण गेलो नाही अशा